प्रश्न शिक्षक उमेदवारांचे उत्तर लाईव्ह इस्टिमेटर्स या सदराखाली आपण आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्सला आपण उत्तर देतोय. अर्थातच त्यांच्या कमेंट्स ह्या त्यांचा TAIT स्कोर नुसार त्यांना ZP मध्ये त्यांचं सिलेक्शन होईल की अनुदान प्राप्त शाळेमध्ये त्यांचं सिलेक्शन होणार आहे. नमस्कार मंडळी, नेहमीप्रमाणेच आज सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्सला आपण उत्तर या लाईव्ह इस्टिमेटरच्या माध्यमातून शोधणार आहे. चला तर मग फार आपण आता वेळ करणार नाही. आपल्याला सर्वात अगोदर जी काही कमेंट्स आलेली आहे तिचं आपण उत्तर घेणार आहे. शिक्षक भरती परीक्षा उमेदवारांचे प्रश्न TAIT स्कोर आणि पुढील दिशा या सत्राखाली आपण हा व्हिडिओ तयार करत आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचे प्रश्न आहेत. आपण बघूया. हिंदी विषय मराठी माध्यम, ओबीसी कास्ट आहे, TET पेपर 2 पास आहे, अभियोग्यता 117 मार्क आहे, 6 ते 8 किंवा 9 ते 10 कुठे होणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे. ओबीसी आहे यांची कास्ट आणि हिंदी विषय आहे आणि 6 ते 8 TAITचा स्कोर त्यांचा 117 आहे. बघूया आपलं लाईव्ह इस्टिमेटर त्यांच्याविषयी काय सांगते आहे. 6 ते 8 आपल्याला त्यांचा अध्यापनाचा गट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो विषय आहे तो त्यांनी हिंदी विषय घेतलेला आहे, तर हिंदी भाषेमध्ये येणार आहे. नंतर त्यांचा प्रवर्ग ओबीसी आहे, सर्वसाधारण आहे. त्यानंतर त्यांचा प्रवर्ग ओबीसी आहे. शक्यतोपर्यंत भाषा विषयाचे जे हे आहेत कट ऑफ ते सारखेच राहतात, त्यामुळे हिंदी, मराठी, इंग्रजी याचा आपण एका संयुक्त याच्यामध्ये आपण त्याची निवड करतो. 117 त्यांचा स्कोर आहे आणि त्यांच्याविषयी आपलं जे लाईव्ह इस्टिमेटर आहे ते काय उत्तर देते ते बघू आपण. कठीण आहे, लो चान्स आहे. जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीसाठी संधी शक्य आहे, परंतु 20% ते 40% अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये तिथं जाऊन तुम्हाला म्हणजे ही जी एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते आणि तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. कुठले घेऊ आपण? टॅट 127 आहे, डीएड आहेत, बीएड आहेत, 1-2 पास आहेत, PCA घेता येईल आणि त्यांचं असं म्हणणं आहे काही चान्स आहे का? काही हरकत नाही. ताई आपण तुम्ही डीएड पण आहे आणि बीएड पण आहे, पण तुम्ही विषय नमूद केलेला नाही, त्यामुळे मी तुमचं बीएड साठी पाहतो. अध्यापनाचा गट कुठला घ्यायचा आहे आपल्याला? बीएड घ्यायचा आहे आणि या ताईंचा जो स्कोर आहे तो 127 आहे, तर इथं आपण 127 आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर ओबीसी आहेत ताई, महिला भगिनी आहेत, 30% आरक्षण घ्यावं लागेल आणि डीएड असल्यामुळे 1 ते 5चा त्यांचा गट बघू आपण आणि आपल्याला आपलं लाईव्ह इस्टिमेटर काय या बाबतीत उत्तर देते ते बघू. स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते आहे आणि अनुदानित मध्ये एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये नक्की त्यांना संधी मिळणार आहे असं सांगते. 60% ते 100%. एक तिथं जाऊन त्यांना मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. कुठला घेऊ आपण? आपली जी कमेंट्स आहे ओबीसी आणि ओपनच्या आहेत ह्या. सर आपण माझं 2 वेळा नाव घेतलं नाही. बरं, काही हरकत नाही. सॉरी सर, तुम्हाला त्रास झाला माझ्याकडनं, पण आज तुमचं जो हे आहे कमेंट्स आहे त्याला उत्तर आपलं लाईव्ह इस्टिमेटर काय देते ते आपल्याला अवश्य घ्यायचं आहे. 125 स्टॅट स्कोर आहे, ओबीसी आहे, 1-2 पास आहे आणि सर डीएड आहे. काही हरकत नाही सर, आज मी तुमचा जो तुम्ही विषय जर नमूद केला असता तर मी आणखी स्पष्ट याच्यामध्ये तुमचं 6 ते 8 ला सुद्धा घेतलेलं असतं. तरी बीए डीएड म्हणजे सोशल स्टडी मध्ये घेतोय मी
बघू आपण आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते. सर ओबीसी आहे, त्यांचा टॅटचा स्कोर 125 आहे. मी इथे 125 त्यांचा टॅटचा स्कोर टाकतोय. ओबीसी मध्ये सर्वसाधारण आपल्याला घ्यायचं आहे. अगोदर सरांचं 1 ते 5 बघू आपण. आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते आपल्याला बघायचंय. तर स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे, लो चान्स सांगते. मुलाखतीसाठी तुम्हाला संधी आहे. एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव 20% ते 40% अनुदान प्राप्त शाळांसाठी येऊ शकते. तर जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. मी सांगत नाही, लाईव्ह एस्टिमेटर आपलं सांगते, हे लक्षात घ्या. पुढे आपल्याला सरांचं आपण 6 ते 8 एकदा बघून घेऊ, कारण सर BA-DED आहेत आणि सरांचा जो विषय आहे तो सोशल स्टडी मध्ये घेतोय मी. आता आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय निकाल देते ते आपल्याला बघायचं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते, पण अनुदानित मध्ये तुम्हाला इथं 6 ते 8 साठी एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव दाखवते आणि तिथं जाऊन पुन्हा तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे 60% ते 100%. पुढली आपल्याला कमेंट्स घ्यायची आहे. TIT 141 ओबीसी आहेत ह्या ताई, BSc BEd मॅथमॅटिक्स आहे यांचं, दोन्ही पेपर पास आहेत. त्यांचं म्हणणं आहे अहिल्यानगर. ताई आपल्याला असं जिल्हा नाही सांगता येत, पण आपण निश्चित तुमचं काय सिलेक्शन चान्स हे लाईव्ह एस्टिमेटर दाखवते ते आपण बघूया. त्यांचा ताईंचा जो स्कोर आहे तो 141 आहे. त्यानंतर 141. त्यानंतर आपल्याला ओबीसी 30% आरक्षण घ्यावं लागेल आणि ताईंचं जे शैक्षणिक क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे BSc BEd आहे, तर आपल्याला यांचं 1 आणि 2 पास आहेत त्या, म्हणजे याचा अर्थ BEd पण आहेत. तर आपण 9 ते 10 ला बघू. अध्यापनाचा गट त्यांचा मी 9 ते 10 घेतोय. गणित आहे आणि लाईव्ह एस्टिमेटर काय त्यांच्यासाठी उत्तर देते ते बघावं लागेल. दोन्ही साईडला तुम्हाला असं दिसेल ग्रीन सिग्नल आहे, त्यामुळे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिकांच्या शाळा येतात, तुम्ही सुरक्षित आहात. त्यानंतर आपण शैक्षणिक संस्था, इथेही तुम्ही सुरक्षित आहात, सेफ झोन मध्ये आहात. एकाच 3 निवड यादीमध्ये तुमचं नाव जाणार आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. यांचं 121 आहे, ओपन कॅटेगरी आहे, 1 पास आहेत आणि ह्या ताई ओपन कॅटेगरीमध्ये आहेत. 121 आणि यांचे 1 ते 5 या गटासाठी आपण काय आपलं लाईव्ह एस्टिमेटर उत्तर देते ते बघूया. 121 हा त्यांचा स्कोर आहे. त्यानंतर ओपन त्यांचं कॅटेगरी आहे, महिला आरक्षण आहे. आपल्याला अध्यापनाचा गट हा 1 ते 5 घ्यायचा आहे, ऑल सब्जेक्ट. काय रिझल्ट येतो ते आता आपल्याला बघावं लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे असं सांगते, लाईव्ह एस्टिमेटर बॉर्डर लाईन आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला संधी आहे. एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते 20 ते 40% टप्पा अनुदानावर. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं म्हणजे मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. स्पर्धकांची चिंता आणि वास्तव. आता हे जे आपले हे आहेत काही शिक्षक उमेदवार, त्यांचे कमेंट्स आहेत. त्यांचं म्हणणं आहे 100/110 काही जे टॅट स्कोर आहेत ते दाखवा. 125 वर्षे आरामशीर लागतील, काही हरकत नाही सर. तुमच्या मताशी मी सहमत आहे, लागायलाच पाहिजे. बरेच दिवस झाले आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत या प्रतीक्षेमध्ये आहेत. पुढे SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांचे काही प्रश्न आहेत ते आपण आता घेणार आहे. यांचा स्कोर 128 आहे SC प्रवर्गामध्ये त्या ताई, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 1 ते 5 ला होईल का.
काही हरकत नाही. आपण तुमचं जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला एस्टिमेटर काय देते ते आपण बघू. 128 या ताईंचा स्कोर आहे, तो इथं घेतोय मी. 128. त्याच्यानंतर प्रवर्ग ताईंचा SC प्रवर्ग आहे, त्यांना 30% महिला आरक्षण आहे. 1 ते 5 साठी आपल्याला पाहायचा अध्यापनाचा गट. आणि काय ते देते ते बघू. ताई तुम्ही सेफ झोन मध्ये आहात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. 1 ते 5 साठी त्यामध्ये ZP आहे, नगर परिषद आहे, महानगर. त्यासोबतच मुलाखतीसह एका 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येणारच आहे. आणि तुम्हाला तिथं जाऊन तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. ST 112 B.Ed BSc B.Ed आहे. 1 पास आहे, CTET 2 होईल का असं त्यांचा प्रश्न आहे. काही हरकत नाही सर, D.Ed झालेलं आहे, त्यानंतर तुम्ही BSc पण आहात, तर तुम्हाला 2 ठिकाणी चान्स आहेत. एक तर 1 ते 5 चा गट आणि 6 ते 8 चा गट. तुमचा स्कोअर 112 आहे. तर आपण बघूया आपलं लाईव्ह एस्टिमेटर तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर देते. 112 तुमचा जो TIT स्कोर मी इथे एंटर केलेला आहे. त्यानंतर तुमचा प्रवर्ग घेतोय इथं. तुम्ही सर ST प्रवर्गामध्ये आहात सर्वसाधारण. त्याच्यानंतर तुमचं 1 ते 5 आपण अगोदर पाहतोय D.Ed असल्यामुळे. तर याचा रिझल्ट बघू आपण काय देते ते. तर स्थानिक स्वराज्य संस्था 1 ते 5 साठी तुम्ही बॉर्डर लाईनवर आहेत, पण मुलाखतीसह मध्ये तुमचं सेफ झोन आहे. 60% to 100% अनुदान प्राप्त. एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव जाणार आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. आता तुम्ही BSc B.Ed असल्यामुळे मी तुम्हाला पुढचा गट सुद्धा तुमचा एकदा आपण बघूया. 6 ते 8 चा गट गणित आणि विज्ञानसाठी काय आपलं लाईव्ह एस्टिमेटर तुमच्या विषयी मत व्यक्त करते ते आपल्याला बघायचंय. पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते आहे आणि 60% to 100% ह्या ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत यामध्ये एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव जाणार आहे. आणि तिथं जाऊन तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे घेऊ आपण SC-BC प्रवर्गाची दिलेली आहे इथं. त्या ताईंचं आपण काल घेतलं होतं. तुळजापूरच्या TAT 1 पास आहेत, 128 आहे. मीडियम त्यांचं मराठी आहे, कास्ट SC-BC आहे. 1 ते 5 ला होईल का असं त्यांचं म्हणणं आहे. तर काही हरकत नाही, 128 त्यांचा स्कोर आहे. आपण घेऊया पुढे. यांचा प्रवर्ग SC-BC आहे, 30% आहे. 1 ते 5 ला म्हणतात ताई. आपण आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते बघू. स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते आहे. अनुदान प्राप्त 60% ते 100% एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव जाऊ शकते. तिथं तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागतं. TAT स्कोर 117 आहे. BA DTED आहेत, 1-2 पास आहेत. 1 ते 5 ZP होईल का, SE-BC असं यांचं. तर सर्वसाधारण मध्ये आहेत हे सर. 117 त्यांचा स्कोर आहे आणि 1 ते 5 चा त्यांचा प्रश्न आहे. बघूया SC-BC त्यांचा जो स्कोअर त्यांनी दिलेला आहे 117 आहे. मी इथे 117 एंटर करतोय. त्यानंतर आपल्याला सरांचा प्रवर्ग SC-BC घ्यायचा आहे. सर्वसाधारण घेतोय आपण. आणि सरांचा जो प्रश्न आहे तो 1 ते 5 ला होईल का त्यांचं असं म्हणणं आहे. म्हणजे आपल्याला अध्यापनाचा गट 1 ते 5 घ्यायचा आहे. आता आपण रिझल्ट बघू. स्थानिक स्वराज्य संस्था लो चान्स कठीण आहे असं सांगते. मुलाखतीसाठी संधी शक्य आहे 20% ते 40%. एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. SC-BC टॅट स्कोर 120, इंग्लिश मीडियम B.Ed जिल्हा परिषदला होईल का यांचं असं म्हणणं आहे. काही हरकत नाही सर, आपण बघू. 120 आहे.
आणि इंग्लिश मीडियम तुमचं डीएड आहे 120. सरांचा जो प्रवर्ग आहे तो SCBC आहे. आणि जिल्हा परिषदला होईल का तर 1 ते 5 हा अध्यापनाचा गट त्यांचा घेतलेला आहे. कठीण आहे, लो चान्स आहे. मुलाखतीसाठी संधी एकाच 3 या प्रमाणात 20% ते 40%. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे विशेष स्पोर्ट TIT 92 स्कोर आहे. स्पोर्ट पर्सन माझं सिलेक्शन होईल का सर 9वी-10वी साठी? तर विषय सांगितला असता तर मी आणखी तुम्हाला आपलं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे ते चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकते. आपला 92 आहे. 92. त्याच्यानंतर त्यांनी पुढे आणखी काहीच म्हणजे प्रवर्ग सुद्धा सर सांगितलेला नाही, त्यामुळे तुमचं थोडस उत्तर देणं कठीण आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट्स करा आणि थोडस विषय प्रवर्ग सगळं व्यवस्थित नमूद करा. 1 ते 5 ZP BA-DED टॅट स्कोर 138. NTB आपण सरांचे NTB मध्ये आहे. TITचा स्कोर सरांचा 138 आहे. त्यानंतर सर NTB मध्ये आहेत. NTB घेतोय. आणि सरांचा प्रश्न काय ते बघू आपण. 1 ते 5 ला होईल का असं सरांचं म्हणणं आहे. तर 1 ते 5 आपण सिलेक्ट केलेलं आहे. ऑल सब्जेक्ट काय रिझल्ट येते आपलं लाईव्ह एस्टिमेटर ते आपल्याला बघावं लागेल. तर स्थानिक स्वराज्य संस्था आपण अत्यंत सुरक्षित आहात. जिल्हा परिषद, मनपा आणि महानगरपालिका सेफ झोन मध्ये आहात तुम्ही. त्यासोबतच मग अनुदान प्राप्त एक असतील या निवड यादीमध्ये तुमचं नाव येणारच आहे. काही प्रश्नच येत नाही. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. MSc BEd आहेत, बॉटनी आहेत, कॅटेगरी NTC आहेत, महिला आहेत. ह्या ताई 109 स्कोर आहे. 9 ते 10 किंवा 11 ते 12 होईल का काही हरकत नाही. सायन्स विषयासाठी आम्ही पाहतोय ताई. तर 109 त्यांचा TIT स्कोर आहे 109. हा 109 आपण इथं घेतलेला आहे. त्याच्यानंतर ताईंची जी कॅटेगरी आहे ती आपल्याला बघावं लागेल. NTC आणि महिला आहेत. MSc BEd बॉटनी आहेत. NTC मध्ये घ्यायचंय आपल्याला 30% आरक्षण. उदर आपण ताईंचं सिलेक्शन 9 ते 10 गट विज्ञान विषयासाठी पाहतोय. त्यांचा जो रिझल्ट आहे तो लाईव्ह एस्टिमेटर काय देते ते बघूया आपण. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला संधी आहे एकाच 3 या प्रमाणात पण 20% ते 40% अनुदान प्राप्त. आणि तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करायचं आहे. आता तुमचं आपण कनिष्ठ महाविद्यालयासाठी बघू काय सिलेक्शन चान्स आहे. 11-12 विज्ञान शाखा घेतलेल्या आहे. आणि इथला जो सिलेक्शन चान्स आहे तो आता बघायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन आहे पण अनुदान प्राप्त 11-12 साठी 60% ते 100% अनुदान शैक्षणिक संस्थेवर तुमचं एकाच 3 या प्रमाणामध्ये नाव जाणार आहे. आणि तिथं तुम्हाला तुमचं जे आहे मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध लागणार आहे. 100 मार्क्स MSc BEd NTD या ताई आहेत. आणि यांचं आता आपल्याला हे बघायचं आहे कनिष्ठ महाविद्यालयासाठी 100 मार्क्स आहे त्यांना. आपण इथं 100 मार्क्सची त्यांची एंट्री केलेली आहे. त्यानंतर त्या ताई NTD मध्ये आहेत. पण इथे NTD घेतलेला आहे. आणखी एकदा त्यांचा प्रवर्ग आपल्याला बघायचा आहे. NTD आहे. MSc BEd आहे. तर आपण बघूया की त्यांना 11-12 साठी विज्ञान शाखा घेतलेली आहे. त्यांचा जो रिझल्ट आहे तो आता येणार आहे. तो रिझल्ट काय सांगतोय. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे. मुलाखतीसह
20% ते 40% एकाच तीन या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते आणि तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. बघा, तुमच्यासाठी एक संदेश आहे. पुढील वाटचाल आणि मार्गदर्शन. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सर्व उमेदवारांच्या प्रश्नांची आणि शंकांची नोंद घेतली गेली आहे. प्रत्येकाची परिस्थिती, प्रवर्ग आणि शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. आगामी व्हिडिओमध्ये कट ऑफ, जिल्हा परिषद, झेडपी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती प्रक्रियेबद्दल तसेच मुलाखतीसह आणि बिना मुलाखत भरतीबद्दल सविस्तर व अचूक माहिती दिली जाईल. तुम्ही ज्या कमेंट्स केल्या त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुमच्या प्रश्नाची उत्तरं आमच्या लाईव्ह इस्टिमेटरनं दिलेले आहेत. मला हा व्हिडिओ आवडला असेल, याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या कमेंट्स आहेत आपल्याकडे. व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचा. आपली कमेंट्स येऊन गेली म्हणून थांबायचं नाही, कारण आपल्याला बघायचं आहे की आपल्यापेक्षा कमी जास्त जे काही टीएआयटीचे स्कोर आहेत ते कसे आहेत आणि या विश्लेषणचा आपल्याला जो वापर आहे तो प्राधान्यक्रम देण्यासाठी करावा लागणार आहे मित्र. बघा, पुढे आपल्याला पुढच्या ज्या कमेंट्स आपल्या बंधू आणि भगिनी शिक्षक उमेदवार यांच्या आलेल्या आहेत. शिक्षक पदभरती, टीएआयटी, टीईटीच्या त्यांच्या कमेंट्स आहेत. उमेदवारांचे प्रश्न आणि गुण, तुमच्या कमेंट्स आमचे विश्लेषण, पुढील व्हिडिओसाठी निवडलेल्या प्रतिक्रिया आहेत. एससीबीसी प्रवर्गातील उमेदवार आहेत. बघा, एससीबीसी महिला 95 आहे, डीएड बीएड आहेत, 1 आणि 2 पेपर पास आहेत आणि सोशल सायन्स आहे. यांचा स्कोअर 95 आहे. एससीबीसी प्रवर्गामध्ये येतात ह्या ताई आणि दोन्ही पेपर पास आहे सोशल सायन्स. काही हरकत नाही, आपण यांचा स्कोअर घेऊ 95. त्यानंतर या ताई एससीबीसी प्रवर्गामध्ये आहे. 1 ते 5 ला अगोदर घेऊ आपण आणि आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय रिझल्ट येते त्याकडे आता लक्ष आहे आपलं. स्थानिक स्वराज्य संस्था असं सांगते संधी नाही, नो चान्स, आणि हे जे आहे अनुदान प्राप्त अत्यल्प संधी आहे विना अनुदानवर असं सांगते. त्याच्यानंतर तुमचा प्रश्न पुढचा घेतो याच्यामध्ये, कारण आता आपण अध्यापनाचा गट तुमचा मी 6 ते 8 घेतोय. 6 ते 8 तुम्ही सांगितलंय सोशल स्टडीज मध्ये पाहू आणि लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते आपल्याला बघायचंय. संधी नाही आणि अनुदान प्राप्त अत्यल्प संधी आहे फक्त विना अनुदान तत्वावर, असं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते. पुढे एससीबीसी 110 टीएटी पेपर 2 मॅथ्स सायन्स आहे. काही हरकत नाही सर, एससीबीसी मध्ये 110 आहे आणि 2 म्हणजे 6 ते 8 साठी पाहतोय. 110 आहे सरांचा, 110. तर सर्वसाधारण मध्ये येतात आणि इथं सर्वसाधारण घेणार आहे. 6 ते 8 साठी त्यांचा गणित विषय आपल्याला घ्यायचा आहे, कारण पेपर 2 पास आहेत ते. त्यांचा रिझल्ट काय देते ते बघू आपण. तर स्थानिक स्वराज्य संस्था हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते संधी नाही आणि इकडे तुम्हाला अत्यल्प संधी आहे फक्त विनाअनुदान शाळेमध्ये. आता तुम्ही पुढचं तुमचं पाहतोय, कारण 6 ते 8 आहे म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि 2 पास असल्यामुळे बीएड आहे की नाही हे मला माहित नाही, नाही तर आपलं 9 ते 10 ला सुद्धा आपण तुमचं बघितलं. एससीबीसी आहेत ह्या ताई 112 आहेत, डीएड बीएड आहेत, 1 आणि 2 पास, मराठी आणि जिओग्राफी त्यांचा विषय आहे. 112चा त्याचं स्कोर आहे. तर आपण टाकूया डीएड आणि बीएड सुद्धा आहेत, 1 आणि 2 पास आहेत आणि मराठी आणि जिओग्राफी विषय, काही हरकत नाही. ताईंचा स्कोर मी इथे ऍड करतो, 112 त्यांनी सांगितलेला आहे. एससीबीसी आहेत मध्ये 30% महिला आरक्षण आहे. अगोदर आपण यांचं मराठी विषयासाठी बघू. रिझल्ट आपल्याला बघायचा आहे, काय रिझल्ट येते तो आपल्याला आता पाहायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था लो चान्स आहे. मुलाखतीसाठी संधी शक्य 20% ते 40%, एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड यादीमध्ये तुमचं नाव जाणार आहे. त्यानंतर तुमचं आपण 1 असल्यामुळे आणखी मी याच्यामध्ये सुद्धा पाहतोय तो 1 ते
5चा जो गट आहे सर्व विषयासाठी 1 ते 5 रिझल्ट बघायचे आपल्याला. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे. त्यानंतर 20 ते 40% टप्पा अनुदानावर तुमचं एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड यादीत नाव जाऊ शकते. पुढच्या आपल्याला ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. ओबीसी प्रवर्गातील उमेदवार आहेत, ओबीसी आहेत, आता MSc BEd आहेत, 106 आणि 2 पास आहेत. MSc आता तुम्ही विज्ञानासाठी 6 ते 8 ला पाहतो, 2 पास असल्या पुढे. BEd आहे तसं जर बघितलं ना तर कनिष्ठ महाविद्यालयासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. ओबीसी मध्ये आहेत आणि 106 त्यांचा स्कोअर आहे. आपण इथं 106 हा त्यांचा स्कोअर टाकणार आहे. ओबीसी मध्ये आहेत ह्या ताई. ओबीसी 11 आणि 12 साठी आपण काय इथं विज्ञान शाखेसाठी काय सिलेक्शन चान्स देते हे बघायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे. मुलाखतीसह 20 ते 40% कनिष्ठ महाविद्यालयात अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव होऊ शकते. तिथं जाऊन तुम्ही मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करा. पीसी मध्ये 136 आहेत यात आहे आणि टीईटी 2 पास आहे, सोशल सायन्स आहे, MA BEd आहे, काही हरकत नाही, MA BEd आहे, टीईटी 2 पास आहे. तर मी तुमचं 6 ते 8 साठी तर MA BEd असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयासाठी तुम्हाला गोल्डन चान्स आहे. पण 2 पास असल्यामुळे तर आपण 6 ते 8 ला बघूया. 136 136 त्यांचा DAIDचा स्कोर आहे. 6 ते 8 सोशल स्टडी. आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय निकाल देते ते आता आपल्याला बघायचं आहे. काही 6 ते 8 साठी तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात. स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्यामध्ये ZP, नगर परिषद, महानगरपालिका सेफ झोन दाखवते आहे. सोबतच अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये सुद्धा नाव येणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. 130 आहेत सर, हिंदी विषय आहे, ओबीसी महिला जळगाव, काही हरकत नाहीये. पण तुम्ही आता इथं काहीच दिलेलं नाहीये. म्हणजे तुमचा 1 पास आहात तुम्ही, 2 पास आहे, तुमचा 1 ते 5 गट आहे, 6 ते 8 गट आहे. तर आम्ही उत्तर कसं देणार आहे हा एक मोठा इथं प्रश्न निर्माण झालेला आहे. पुनश्च एकदा तुम्ही कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये, आपण जरूर तुमची कमेंट समाविष्ट करू. TCA ह्यात आहे 133 आणि दोन्ही पेपर त्यांचा पास आहेत. DEd आणि BEd आहेत, 133 आहेत. ओबीसी महिला आहेत, ताईंचा आपण 133 हा स्कोअर घेणार आहे. आणि ताई DED आहेत आणि BED आहेत, म्हणजे दोन्ही गटासाठी त्या पात्र आहेत. तर मी अगोदर 1 ते 5 चा गट त्यांच्यासाठी घेतोय. आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय तर देते. ताई तुम्ही अत्यंत सेफ झोन मध्ये आहात. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिका सोबतच 1 ते 3 या जे काही एकाच 3 प्रमाणात अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेसाठी निवड यादी जाते, त्यामध्ये सुद्धा तुम्ही सुरक्षित आहात. नंतर ओबीसी आहेत, स्कोर 128 आहे, 1 पास आहे. तर आपण 1 ते 5 साठी आपण बघूया. या ताईंचं 128 यांचा स्कोअर दाखवते आहे. आपण एंटर करू इथं 128. त्यानंतर आपल्याला 1 ते 5 घेऊ ओबीसी आणि महिला आरक्षण. आता आपल्याला निकाल बघायचा आहे. मध्यम शक्यता आहे, बॉर्डर लाईन आहे, पण अनुदान प्राप्त 60 ते 100% एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव जाणार आहे. तिथं तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. कुठली कमेंट्स घेतोय? NT, ST आणि SC प्रवर्गातील कमेंट्स आता इथं आलेले आहेत. बघा 119 आहे, BA BEd आहेत, इंग्लिश सब्जेक्ट आहे, NT VJA आहेत आणि ह्या काही महिला आहेत, 1-2 पास आहेत. इंग्लिश यांचा विषय आहे.
तर यांना 1-2 पास असल्यामुळे ह्या डीएड सुद्धा आहेत. तर आपण यांचं 119 6 ते 8 साठी इंग्लिश विषयासाठी बघू आपण. 119 त्यांचा स्कोर आहे तो आपण इथे एंटर केलेला आहे. व्हिजेमध्ये आहेत ह्या ताई. त्याच्यानंतर 6 ते 8 हा प्रवर्ग घ्यायचा आहे. सॉरी, 6 ते 8 हा गट घ्यायचा आहे त्यांचा विषय घ्यायचा आहे आपल्याला भाषा. आणि आपले इस्टिमेटर काय उत्तर देते ते आता बघू आपण. काही स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते. अनुदानमध्ये एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं 60% ते 100% मध्ये नाव जाऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. नंतर पुढे डीटीएड पेपर 1 पास आहे, कॅटेगरी एसटी आहे, मीडियम मराठी आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे 98 आहे. ठीक आहे सर, 1 ते 5 साठी तुमचं आम्ही पाहतोय. तुम्ही एसटी मध्ये आहे आणि प्रोजेक्ट अफेक्टेड आहे. ते कॅटेगरी एसटी आहे. तर आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय तुमच्याविषयी सांगते ते आता आपल्याला बघायचं आहे. 98. त्यानंतर तर एसटी मध्ये आहेत, एसटी प्रवर्ग घेतलेला आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत. 1 ते 5 साठी त्यांचा प्रश्न आहे. आपण 1 ते 5 घेऊ सर्व विषय आणि त्यांचं आपल्याला रिझल्ट बघायचं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था तुमचं बॉर्डर लाईन आहे, पण अनुदान प्राप्त मध्ये 60% ते 100% एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव जाणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य शिकवलं. ह्या ताई आहेत 113 एससी प्रवर्गामध्ये आहेत. पेपर 2 आहे, त्यांचा पास 9 ते 10 काही संधी आहे का असं त्यांचं म्हणणं. तर 113 आहेत, सीटीईटी 2 पास आहेत, 9 ते 10 काही संधी आहे का भाषा विषयासाठी असं त्यांचं म्हणणं. काही हरकत नाही ताई, आपण पाहू 9 ते 10 साठी. आणि तुमचा एससी प्रवर्ग आहे, 113 तुमचा स्कोर आहे. 113 ताईंचा प्रवर्ग हा एससी प्रवर्ग आहे. इथं एससी प्रवर्ग घेतोय. महिला आरक्षण आपल्याला त्यांना द्यायचं आहे 30%. त्यानंतर त्यांचं 9 ते 10चा प्रश्न आहे, भाषा विषय आहे त्यांचा. आपण भाषा विषय घेतोय. त्यानंतर त्यांचा इथं आता रिझल्ट बघूया. ताई तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात, सेफ झोन मध्ये आहात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. त्यासोबतच तुम्ही ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही सेफ झोन मध्ये आहे. एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव जाईल. तिथं तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. 110 उर्दू मीडियम 1 ते 5 डिस्ट्रिक्ट हिंगोली होईल का असं यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही कॅटेगरी नमूद नाही केली, तुम्हाला मी खुल्या प्रवर्गामध्ये घेतोय. 110 आहे, 110. तुम्ही एक तर ईडब्ल्यूएस मध्ये असाल किंवा खुल्या प्रवर्गामध्ये असाल, तुम्ही कॅटेगरी नमूद नाही केली तर माझा नाईलाज आहे, मी तुम्हाला खुल्या प्रवर्गामध्ये घेतो. ऑल सब्जेक्ट साठी घेऊ आपण 1 ते 5. आणि लाईव्ह एस्टिमेटर काय आपलं उत्तर देते, स्थानिक स्वराज्य संस्था संधी नाही म्हणते आणि अत्यल्प संधी आहे फक्त विना अनुदान तत्वासाठी. त्यानंतर पुढे आहे ओपन 125 आहे, 1 पास आहेत, ग्रॅज्युएशन आहे. 1 ते 5 साठी होईल का, डीएड आहे, प्लीज सांगा सर. काही हरकत नाही ताई, बिलकुल सांगतोय मी. तुमचं 125 आहे, ओपन मध्ये आहे तुम्ही, आणि 1 ते 5 साठी घेऊ आपण. 125 तुमचा जो प्रवर्ग आहे तो खुला आहे. तुम्हाला 30% महिला आरक्षण. 1 ते 5 साठी आपण आपल्याला एस्टिमेटर काय सांगते ते बघूया. तुम्ही बॉर्डर लाईनवर आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदान प्राप्त 60 ते 100%, एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव
शकते तिथं जाऊन तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल। MSc B.Ed मॅथ सायन्स 2 क्वालिफाय जनरल कॅटेगरी, त्यानंतर टॅट स्कोअर त्यांचा 115 आहे, 6 ते 8 साठी होईल का सरांचं म्हणणं आहे। काही हरकत नाही सर, पाहतोय मी तुमचा स्कोअर 115 आहे आणि तुमची जनरल कॅटेगरी आहे आणि 6 ते 8 साठी पाहिजे, स्कोअर आहे 115। आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते बघू आपण। सरांचा स्कोअर 115 आहे। त्यानंतर जनरल कॅटेगरी आहे सर्वसाधारण, तर 6 ते 8 गणित व विज्ञान विषय MSc असल्यामुळे संधी नाही, नो चान्स आहे। आणि इकडे सुद्धा तुमचं अत्यल्प संधी आहे तुम्हाला अनुदान प्राप्त मध्ये, फक्त बिना अनुदानवर मला चान्स दाखवते आहे। पुढे आपल्याला चालायचंय, पुढच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या आपण घेऊया। इतर महत्वपूर्ण कमेंट समांतर आरक्षण दिलेलं आहे। MA B.Ed हिंदी इकॉनॉमिक्स TAI स्कोअर 92 आहे, समांतर आरक्षण स्पोर्ट पर्सन माझं सिलेक्शन होईल का? तर तुम्ही MA B.Ed आहे, हिंदी आणि इकॉनॉमिक्स आहे, तर माझं मत आहे कनिष्ठ महाविद्यालयासाठी इकॉनॉमिक्स साठी मी तुमचं बघतो आणि तुम्हाला स्पोर्टचं आरक्षण आहे, तर बघूया आपण काय देते आहे ते। MA B.Ed आहे, हिंदी इकॉनॉमिक्स TAI स्कोअर 92 आहे, समांतर आरक्षण स्पोर्ट पर्सन माझं सिलेक्शन होईल का? तर प्रवर्ग नमूद करायचं होतं, त्याच्यामध्ये प्रवर्ग मी नमूद केलेला नाही, तर मी तुम्हाला आता ओपन मध्ये घेतोय। 92 आहे सरांचं, हे 92। त्याच्यानंतर आपण सरांनी प्रवर्ग नमूद केला नाही, खुल्यामध्ये मी त्यांना खेळाडू मध्ये टाकतोय। आणि सर MA इकॉनॉमिक्स आहेत, त्यामुळे त्यांना आपण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला शाखा, सरांचं काय रिझल्ट येतो ते बघूया। तर स्थानिक स्वराज्य संस्था नो चान्स आहे आणि इकडे अनुदान प्राप्त मध्ये तर बिना अनुदानावर तुम्हाला अल्प संधी दाखवते आहे। त्यानंतर NTB 129 आहे, बोथ पेपर पास आहे। MA इंग्लिश आणि B.Ed आहे, 1 ते 8 ला काही संधी आहे का त्यांचा सर प्रश्न। NTB मध्ये आहेत 129 आहे, दोन्ही पेपर पास आहेत सर। तर पाहू आपण आपलं एस्टिमेटर तुमच्यासाठी काय संदेश देते आहे। 129 तुम्ही NTB मध्ये आहात, NTB प्रवर्ग घेतला आहे, सर्वसाधारण आहात, सर्वसाधारण पुनश्च एकदा बघून घेतोय, चूक व्हायला नको, बरोबर आहे NTB। तुमचा प्रश्न आहे 1 ते 8 असा तुमचा प्रश्न आहे, तर तुमचं 1 ते 8 ला संधी मिळेल का असं तुमचं हे आहे। तुमचा D.Ed B.Ed आणि MA इंग्लिश सुद्धा आहे, तर 6 ते 8 आपण इंग्रजी विषयासाठी बघूया, कारण हा तुम्हाला गोल्डन चान्स आहे, इथं विषयानुसार नियुक्ती होते। तर अत्यंत सुरक्षित आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, तुम्ही सेफ झोन मध्ये आहात। त्यासोबतच अनुदान प्राप्त 100%, एकाच 3 या प्रमाणात तुम्हाला निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते, पसंतीक्रम तुम्ही योग्य दिल्यास। आणि तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल। 133 आहे, NTC आहे, B.Ed 1 पास आहेत, 1 ते 5 साठी होईल का? काही हरकत नाही सर, 133 NTC सर्वसाधारण, 133 तर NTC मध्ये आहेत सर्वसाधारण, NTC घेतलेला आहे आपण। त्यानंतर सरांना 1 ते 5 पाहिजे आहे, आपण 1 ते 5 निवडतोय आणि इथं आपण रिझल्ट पाहतोय। तर तुम्ही जिल्हा परिषद साठी सेफ झोन मध्ये आहात, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदान मध्ये सुद्धा तुम्ही सेफ झोन मध्ये आहात, एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येणार आहे। तिथं जाऊन तुम्हाला अध्यापन कौशल्य
सिद्ध करावं लागणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला, त्याच्यावर कमेंट्स केल्या, तुमचे प्रश्न विचारले, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. पुढील व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची आणि गुणांची सविस्तर उत्तरे दिली जातील. आज ज्या कमेंट्स येतील त्याचा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर उत्तरं देतो. पण त्यासाठी विषय नमूद करा, तुमचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, प्रवर्ग, समांतर आरक्षण, तर लाईव्ह एस्टिमेटर आपल्याला परफेक्ट उत्तर देते. कुठल्या कमेंट्स घेऊ आपण? अजून काही आपल्याकडे कमेंट्स भरपूर आलेले आहेत, त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. कारण माझं कर्तव्य आहे, माझे शिक्षक उमेदवार जर मला प्रश्न विचारतात तर मी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. माझ्या लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते आपण घेतो. शिक्षक भरती उमेदवारांचे प्रश्न गुण व शैक्षणिक पात्रतेनुसार विचारलेले हे प्रश्न आहेत. प्रश्न काय आहेत ते बघू आपण. सविस्तर प्रोफाईल डिटेल्स आहे इथं बघा. NTD मध्ये आहेत त्या ताई, पेपर 1-2 पास आहेत, डीएड आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर 129 NTD आणि सोशल 6 ते 8 साठी बघू आपण ताईचा काय चान्स आहे तो. 129 129 ताईंचा प्रवर्ग NTD आहे. एकदा आपण बघून घेऊ. NTD NTD प्रवर्ग आहे. त्याच्यानंतर महिला आरक्षण आहे आणि त्यांचा जो प्रश्न आहे तो असा आहे की 1 आणि 2 तर 6 ते 8 ला घेणार आहे आपण. अध्यापनाचा गट मी इथं 6 ते 8 घेतोय. त्यानंतर सोशल स्टडीज एस्टिमेटर काय उत्तर देते बघू आपण. तुम्ही ताई सेफ झोन मध्ये आहात. स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये ZP, नगर परिषद, महानगरपालिका सोबतच अनुदान प्राप्त मध्ये सुद्धा एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येणार आहे. TTET पेपर 1 पास कॅटेगरी ST आहे, मीडियम मराठी आहे आणि प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत. 98 त्यांचा स्कोअर आहे. तर बघूया आपण 1 ते 5 साठी तुमचा काय सिलेक्शन चान्स आहे. ST मध्ये आहेत सर, त्यांचा स्कोअर आहे 98. ST मध्ये घेतोय आपण. प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, प्रकल्पग्रस्त. त्यानंतर 1 ते 5 सरांचं रिझल्ट काय देते लाईव्ह एस्टिमेटर. मध्यम बॉर्डर लाईन आहे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. अनुदानित 60 ते 100%. एकाच 3 निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला अध्यापन कौशल्य सिद्ध करावं. OBC मध्ये आहेत सर, सरांनी नमस्कार केलाय. सर नमस्कार, माझा पण तुम्हाला. MSc BEd आहेत, 106 आहेत. तर ज्युनियर पर्यंत बघूया आपण. OBC मध्ये आहेत ह्या ताई आणि 106 त्यांचा TAIT चा स्कोअर आहे. 106 106. एकशे सहा घेतलेला आहे आपण. त्यानंतर आपल्याला OBC महिला समांतर आरक्षण 30%. कनिष्ठ महाविद्यालय 11-12. विज्ञान शाखा आहे ताईंची, त्यांचा रिझल्ट आता आपल्याला बघायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे, मुलाखतीसाठी तुम्हाला संधी आहे, पण 20% ते 80%. एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव. पुढला आपल्याला स्कोअर घ्यायचा आहे. MSc सायन्स केमिस्ट्री आहेत, महिला SCBC मध्ये आहेत 139. 11-12 होईल का या ताईंचं हे बघायचंय आपल्याला. SCBC मध्ये आहेत 139 आहे. 139 ताईंचा स्कोअर आहे, तो इथं मी एंटर केलेला आहे. SCBC मध्ये आहेत आणि त्यांना 30% महिला आरक्षण आहे. रिझल्ट बघूया आपण.
ताई तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात. स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये झेडपी, नगर परिषद, महानगरपालिका, त्याचसोबत अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था 100%. यामध्ये सुद्धा तुम्ही एकाच 3 या प्रमाणात तुमचं नाव निवड यादीमध्ये येणार आहे. तिथे जाऊन तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. MA BEd आहे, 136 OBC आहे, टॅट 2 पास, सोशल सायन्स साठी म्हणजे 6 ते 8 साठी होतं या ताईंचं असं म्हणणं आहे. आपण बघूया 136 आणि ओबीसी मध्ये आहेत 136. त्यानंतर ओबीसी मध्ये आहेत. त्यांचा अध्यापनाचा गट आपल्याला 6 ते 8 घ्यावा लागेल. विषय त्यांचा सोशल स्टडी घ्यावा लागेल आणि आपली लाईन एस्टिमेटर त्यांच्याविषयी काय सांगते ते आता बघूया. ताई तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात. स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखवते आहेत. त्यासोबतच अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करायचं आहे. इतर काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे. TAIT 131 आहे, 1 पास आहे, डीएड आहे, कास्ट SC प्लीज सांगा यांचं म्हणणं आहे. काय हरकत नाही, सांगतो सर. तुम्ही डीएड आहात, SC मध्ये आहात आणि 131 तुमचा स्कोअर आहे. त्यांचा स्कोअर आपण इथं नमूद करूया 131. तर SC प्रवर्गामध्ये आहेत. तो प्रवर्ग घेऊया सर्वसाधारण. त्याच्यानंतर सरांचा जो अध्यापनाचा गट त्यांनी सांगितलेला आहे, डीएड असल्यामुळे आपण 1 ते 5 सर्व विषयासाठी घेणार आहे आणि सरांचा जो रिझल्ट आहे तो आता आपण बघूया. तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्यामध्ये झेडपी, नगर परिषद, महानगरपालिका सोबतच अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव जाणार आहे. TAITचा स्कोर 99 आहे, MA BEd आहे, इंग्लिश आहे, BJA कास्ट आहे. किती कट ऑफ लागेल आणि झेडपीला होईल का? काही माझं असं म्हणणं आहे, तुमचा 99 स्कोअर असल्यामुळे तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी बघा. झेडपी थोडस मला कठीण दिसते, तर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुमचं नाव येऊ शकते. तरी मी एकदा बघून घेतो. BJA आहे तुमचं आणि 99 आणि MA इंग्लिश आहात. 99 तुमचा स्कोअर आहे, तर आपण 99 घेतोय. प्लस तुम्ही BJA मध्ये येता, मी इथं BJA घेतोय. 30% महिला आरक्षण आणि MA BEd आहे ताई. तर तुमचा जो मी अध्यापनाचा गट घेतो, हे माझं तुम्हाला सजेशन आहे. आणि इंग्लिश भाषा विषय आहे, तर आपण रिझल्ट बघूया काय सांगते येतं. स्थानिक स्वराज्य संस्था लो चान्स आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला संधी आहे 20 ते 40%. एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव जाईल. तिथं तुम्हाला अध्यापन आणि मुलाखत कौशल्य सिद्ध करा. SC BC वुमन 112, डीएड BEd 1 आणि 2 पास, मराठी आणि जिओग्राफी. काही हरकत नाही. 112 स्कोर आहे SC BC मध्ये. 112 SC BC मध्ये आहेत. पुन्हा एकदा फॉर्म घेतोय. हा, त्या ताई 1 आणि 2 पास आहेत. तर आपण मराठीसाठी त्यांचं 6 ते 8 ला घेऊ. 30%. ताई तुमचा अध्यापनाचा गट मी 6 ते 8 घेतो. मराठीसाठी घेतोय. आपल्याला रिझल्ट बघायचा आहे काय आहे तो. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला संधी आहे, पण 20 to 40% अनुदान प्राप्त. एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव जाऊ शकतं. तर यांनी 100 दिलं, SC BC दिलं, SC BC दिलं, सरांनी काही त्याच्यामध्ये दिलेलं नाही. त्याच्यानंतर पुढे काही प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या आहेत. TAITचा स्कोर 119, BA BEd इंग्लिश, NT BJA महिला आहेत आणि 2 पास आहे. तर आपण तुमचं 6 ते 8 ला घेऊ. BJA मध्ये या महिला आहेत आणि ताईंचा विषय इंग्लिश आहे. 119 BJA, 6 ते 8 चा गट घेऊ आपण ताईंचा. 6 ते 8 आणि याच्यामध्ये इंग्रजी विषय शिकवण्यासाठी बघू आपण.
आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय हे देते. बॉर्डर लाईन आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदान प्राप्त मध्ये 60 to 40% तुमचं निवड यादीमध्ये नाव येणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला अध्यापन व मुलाखत कौशल्य सिद्ध करावं लागेल. SCBC महिला टॅट स्कोर 95, B.Ed 1 आणि 2 पास, सोशल सायन्स 6 ते 8 ला पाहू आपण. 95 SCBC 95 आहे. TIT चा स्कोर. SCBC आहे 6 ते 8 साठी. आपल्याला सायन्सचा विषय बघायचा आहे, सोशल सायन्स आहे. आपण सोशल स्टडी मध्ये जाऊया आणि आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय रिझल्ट येते ते आता आपल्याला बघायचं. संधी नाही कशामध्ये तर असं सांगते आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि इकडे बिना अनुदान भर अत्यल्प संधी आहे. पुढे SCBC 110 TET पेपर 2 पास मॅथ आणि सायन्स आहे. काही हरकत नाही सर. आपण बघू एस्टिमेटर 110 तुमचा KIT चा स्कोर आहे. त्याच्यानंतर SCBC सर्वसाधारण 6 ते 8 साठी गणित तुमचा विषय घेतोय आणि तुमचा आता रिझल्ट आपल्याला बघायचं आहे. आपलं एस्टिमेटर काय देते ते. स्थानिक स्वराज्य संस्था नो चान्स असं तिथे आहे आणि इकडे तुम्हाला अनुदान प्राप्त अत्यल्प संधी दाखवते आणि फक्त बिना अनुदान तत्वावर सांगते. पुढे आपल्याला जायचं आहे. TIT 102 आहे. दिव्यांग आहेत, MA B.Ed आहेत, 9 ते 12 सांगा. दिव्यांग आहेत 102 आहे. पण सर तुम्ही तुमची इथं कॅटेगरी नमूद नाही केली त्यामुळे मला मर्यादा आली नाही. ते कॅटेगरी सांगा आणि पुनश्च आम्हाला कमेंट्स करा. तुमचे प्रश्न आमची उत्तरे आम्ही दिलेली आहेत. आज आदरणीय ताईसाहेब सर आपल्या सर्व कमेंटची नोंद घेण्यात आली आहे आणि आज ज्या आपण काही कमेंट्स या व्हिडिओ बघितल्यानंतर करणार आहात त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण समाविष्ट करणार आहोत. माझी तुम्हाला एक नम्र विनंती राहील, कमेंट्स करत असताना थोडं सविस्तर म्हणजे लाईव्ह एस्टिमेटर तुमचं अचूक उत्तर देणार आहे. तर आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो. हा व्हिडिओ आवडला याला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपली भेट उद्याच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.